फाइनेंस मिनिस्टर से लेकर रेल मिनिस्टर कोई भी इस्तीफा नहीं देता है। लेकिन हमें विश्वास है कि इस बार जो मुहिम नौजवानों ने खड़ा किया है उससे हम लोग हमारे प्रिय धर्मेंद्र प्रधान को इस बार इस्तीफा देने के लिए मजबूर कर देंगे। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, एनडीए रद्द करो, पेपर में धांधली नहीं सहेंगे, पेपर में धांधली नहीं चलेगा। शिक्षा है सबका अधिकार, शिक्षा है सबका अधिकार। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, शिक्षा है सबका अधिकार। साथियों, हम लोगों ने जैसे गीत में बात की है वैसे ही अभी पिछले कुछ दिन पहले ही हमारे भाजपा सरकार का 12 साल पूरा हुआ और चारों तरफ मीडिया में उनका गुणगान किया जा रहा था। लेकिन विश्व गुरु भारत सरकार का ये हाल हो गया है कि एक एग्जाम का पेपर डिलीवर करने के लिए एयरफोर्स का इस्तेमाल करना पड़ रहा है। तो हम पूछना चाहते हैं कि ये कैसा विश्व गुरु है और ये कैसा विश्व लीडर। हम लोग देख रहे हैं कि ये लोग देश में 30 करोड़ से ज्यादा नौजवान बेरोजगार है, अपनी चप्पलें फटकारते हुए घूम रहे हैं। पीएचडी करके, बीए करके, एमए करके नौकरी नहीं मिल रही है और ये सत्ता में बैठे लोग हम लोग को कॉकरोच बोल रहे हैं। ये कॉकरोच बोल रहे हैं हम लोग को। लेकिन जरा सोचिए, ये जिस हालातों में हम लोग को जीने पे मजबूर कर दिया है, हम लोग किसी कॉकरोच से बदतर जिंदगी ही जी रहे हैं। ये हम लोग लगातार खबरों में देखते रहते हैं। कभी इस नौजवान ने आत्महत्या किया, कभी इस स्टूडेंट ने आत्महत्या किया। लगातार एग्जाम की तैयारी करते रहता है एक नौजवान, लगातार एग्जाम की तैयारी करने के बाद पेपर लीक हो जाता है और उसे आत्महत्या करना पड़ता है। एक छोटी सी आबादी जिसको प्राइवेट नौकरी मिली है उस पर भी लगातार छटनी और ले ऑफ का तलवार लटकता रहता है, वो भी आत्महत्या करने को मजबूर करता है। तो ये हम लोग को एक कॉकरोच नुमा जिंदगी जीने पे ही मजबूर कर दिए हैं लोग कि नहीं तो आप हिंदू मुसलमान करते रहिए, या नहीं तो अगर आप एक दूसरे के अपने भाइयों का सर नहीं फोड़ोगे हिंदू मुसलमान करते करते तो आत्महत्या नामक चप्पल से आपको कॉकरोच की तरह दबा दिया जाएगा। तो हम लोग लगातार ये बात कर रहे हैं कि धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना होगा। कभी भी पहले और मिनिस्टर ने इस सरकार में इस्तीफा नहीं दिया है, लेकिन हमारी एकता से, हमारे आंदोलन से हम लोग उनको झुकाएंगे और इस्तीफा देने पे मजबूर करेंगे। इंकलाब जिंदाबाद। यानंतर प्रीती कांबळे बोलतील। जरा सर्वांनी जोरात घोषणा द्या आणि आपली आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा। छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। काल थोडे दिवस अगोदर मुख्यमंत्री माझ्या आईचे लाडके भाऊ, देवा भाऊ काय बोलले? आम्ही अराजक आहोत, पण कदाचित त्यांची मुलगी आमची बहीण आहे, तिने संघर्ष नाही केला, आम्ही संघर्ष करतो आणि त्या संघर्षातून आम्हाला काय जावं लागतं ते आम्हाला माहिती आहे। तर तुम्ही आम्हाला आज अराजक बोलणार? जर तीच तुमची मुलगी आज आमच्या बरोबर उभी असती तर तिला सुद्धा तुम्ही अराजक बोलला असतात। हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झालात त्यावेळेस माझा एक भाऊ, माझा मित्र तेजस एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, पण अशा एका डॉक्टर मुळे, त्यांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? आज नीटचा पेपर 10 लाख 15 लाखाला भेटतो आणि गरीब तिथेच मरतो। आज पेपर लीक होतो, आत्महत्या करतात, याला जबाबदार कोण? हो तुम्हीच। आम्ही तुम्हाला विश्वास दिला,
तुम्ही आम्हाला विश्वास दिला. एवढंच बोलतो, वेळ खूप कमी आहे. धन्यवाद. तर एकदा परत बोला, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपणाच आपले मित्र 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. सर्वांना माझा सतरंगी सलाम, प्रणाम आणि आदाब, आणि सर्वांना माझा जय भीम. माझं नाव प्रीतेश संजीवनी चंद्रमणी कांबळे आहे. मला प्रीती कांबळे या नावाने पण ओळखतात. पुण्यामध्ये मी एक संस्थापिका, लेखिका म्हणून आणि ऍडव्होकसी लीडर म्हणून कार्य करते. आज या पूर्ण आंदोलनाचा सहभाग व्हायचा मागचा उद्देश माझा हा आहे. माझ्या पण भरपूर मित्रमैत्रिणींनी नीटची एक्झाम दिली, जे की छुप्या लैंगिकता आहेत, ज्याला आपण हिडन सेक्शुअलिटी म्हणतो. अशा व्यक्तींनी पण एक्झाम दिली होती. जवळजवळ तुम्हाला साध्या पॅन्ट शर्ट मध्ये दिसणारे ते आमचेच बंधू भगिनी आहेत. त्या आमच्याच काही लेस्बियन किंवा गे व्यक्तिमत्व आहेत, जे समाजामध्ये छुप्या स्वरूपात वावरतात आहेत. त्यांनी ही एक्झाम दिली होती. त्यांनीही मला फोन करून सांगितलं, अगं प्रीती, एक्झाम दिली पण पेपर फुटला, आमचं पूर्ण करिअर बर्बाद झालं. ही व्यथा माझ्या समुदायातल्या व्यक्तींची मी इथे मांडण्यासाठी आलेली आहे की शिक्षणापासून माझा समुदायही वंचित होत आहे. या सरकारचं डोकं फिरलं आहे आणि जरी पाहायला गेले तरी आजही आपण इतक्या वेळा प्रोटेस्ट करतोय, धरणे धरतोय, मोर्चे करतोय, पण आजही सरकारला त्यांच्याच अंथरुणात खेळायचंय. त्यांना आपलं फाटकं बघायचं नाहीये. आणि जरी आज तुम्ही म्हणत असाल मी अशा वेशात का आहे, हो, दाढी पे साडी नावाची माझी एक मुवमेंट आहे. तुम्ही मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ह्या मुवमेंट मार्फत आम्ही आमच्या समुदायाला येणारे कष्ट, संघर्ष ह्या मार्फतच आम्ही त्यांना लढा देत असतो. आणि मित्रमैत्रिणींनो, आज मी माझ्या समुदायांना तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे. आम्हीही तुम्हाला सपोर्ट करतो. माझ्या त्या सगळ्या हेट्रोसेक्शुअल आणि LGBTIQ समुदायातल्या छुप्या स्वरूपातल्या सगळ्या लैंगिकतांना मी सपोर्ट करते, ज्यांनी ज्यांनी नीटची एक्झाम दिली. आणि अपयशी झालोय आपण मित्रमैत्रिणींनो, पण आपण हा लढा दिल्लीपर्यंत घेऊन गेला पाहिजे आणि नक्कीच ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आणलं पाहिजे. अरे जय 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 भीम. अरे जय 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 भीम. अरे जय 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 भीम. धन्यवाद. संघर्ष के साथी हमारे सहयोगी डॉक्टर राहुल ससाने हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपण काही घोषणा देणार आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही जोरात घोषणा द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, क्रांती सूर्य महात्मा फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा,
फुले पुणे विद्यापीठ आणि सह आयोजकांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि स्वागत करतो. या ठिकाणी आतापर्यंत वेगवेगळ्या संघटनेच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे. जास्तीत जास्त प्रतिनिधींना संधी देण्याचं काम आयोजक म्हणून आपण केलेलं आहे. सगळ्यांनाच संधी देणं शक्य होत नाही, परंतु जरीही कुणाला बोलायची संधी मिळाली नाही तरी त्या सगळ्यांच्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु तुमच्या सगळ्यांची उपस्थिती हीच या ठिकाणी तुमच्या भावना आहेत असं आम्ही समजतो. या ठिकाणी माझ्या समोर आणि आजूबाजूला अनेक मान्यवर मंडळी आहेत. प्राध्यापक नामदेवराव जाधव सर या ठिकाणी आहेत, त्यानंतर कुंभार सर या ठिकाणी आहेत, आसिम सरोदे सर आहेत, विशंबर चौधरी सर आहेत, राहुल डंबाळे सर आहेत. या सर्व मान्यवरांची मनोगत आपल्याला ऐकायची आहेत आणि थोड्याच वेळामध्ये अभिजित सर आणि सोनम सर या ठिकाणी येणार आहेत. मी त्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर प्राध्यापक नामदेवराव सर जाधव सर 2 मिनिटं बोलतील. आपली आता अतिशय प्राईम टाइमला आपण आलोय. या ठिकाणची गर्दी जी आहे ते आपण खाली बसलं किंवा पाठीमागे सरकलं तर फार बरं होईल. सोबत पाठीमागनं फोन येत आहेत. पाठीमागच्या सहभागी विद्यार्थ्यांना नेमकं स्टेजवर काय चाललंय ते दिसत नाहीये, फोनची रेंज नाहीये, कृपया खाली बसावं आपण एवढी विनंती करतो. आणि त्याचबरोबरीनं इथे डाव्या हाताला, स्टेजच्या डाव्या हाताला बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी शांतकरण. या सूचना आपल्याला एकदा स्टेजवर मान्यवर आल्यावर देता येणार नाहीत. जाधव सर 2 मिनिटं बोलते. बरं, सर्वांना नमस्कार. एक मिनिट फक्त सर्वांना विनंती आहे, मी पुन्हा रिपीट करतोय, सर्वांना विनंती आहे. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे काय तर तुमच्या आमच्यासाठीचा आपण सर्व झेंडे, सर्व प्रकारचे रंग, जाती, भेद सर्व बाजूला ठेवून आपण एका प्रश्नासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. बरोबर आहे. आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आपल्या वरच्या फळीतील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विश्वनाथ चौधरी सर आहेत, कुंभार सर आहेत, आसिम सरोदे सर आहेत, नामदेवराव जाधव सर आहेत. सर्वांचा आपल्याला पाठिंबा आहे. मी सरांना 2 मिनिटं विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. सर प्लीज. या पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जमलेले सर्व तरुण कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जी काही पेपर लीक होत आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात चाललेलं आहे. एकट्या नीट परीक्षेला 23 लाख मुलांचं नुकसान झालंय. तसंच नुकसान युपीएससी, एमपीएससी आणि सगळ्याच परीक्षांचं होत आहे. एक तर परीक्षा होत नाही, झाल्या तर पेपर लीक होतात, परीक्षा झाली तर रिझल्ट नाही, रिझल्ट लागला तर नोकरी नाही. अशा परिस्थितीमध्ये किती दिवस ही मुलं सगळे सांभाळणार आहेत. त्यामुळे या मुलांच्या जगण्या मरण्याचा हा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात देशामध्ये जात, धर्म, पक्ष, प्रांत, भाषा हे सगळं सोडून हे सगळे तरुण लोक एकत्र आलेले आहेत. आता हे तरुण आहेत म्हणून थोडाफार गोंधळ होणं स्वाभाविक आहे. ही सगळी मंडळी नवीन आहे, त्यामुळे आपण त्यांना सगळ्यांनी समजून घेऊया. आणि मुद्दा एकच आहे की मुलांचं भविष्य, गरीब मुलांचं भविष्य हे स्पर्धा परीक्षेतून जात असतं आणि त्या परीक्षा सुद्धा जर लीक होणार असतील तर या मुलांना पुढे जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग राहत नाही. त्यामुळे या देशात परीक्षा झाल्या पाहिजेत, गुणवान विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि या देशाचं भविष्य हे तरुणच आहेत. आणि जर या तरुणांचं भविष्य संपणार असेल तर या देशातील तरुण फिल्मों के थिएटर तेरे ही वजह से भरे मैचों के स्टेडियम पर कभी बोला नहीं कोई भी क्रिकेटर. यूथ और सिस्टम के बीच का बनता है ना बोला डिवाइन ना कभी बनता है टी-शर्ट का टुपा के फूक गए कॉन्सर्ट आज तेरे लिए इनके हाथ में घंटा है. देखने गया उजला एट तेरी कॉस्ट पे आज तेरा बॉक्सिंगर कहा हुआ लॉस पे. फर्स्ट डे फर्स्ट शो देखने को जाता वो यूं तुझे देख के हुआ एग्जॉस्ट पे. तू नहीं जाएगा तो स्टेडियम में गम है तेरे बिना फिल्मों की कमाई भी कम है. बंद कर देखना इनके मैच में कॉन्सर्ट बता दे इनको कितना यूथ में दम है. तेरी ही वजह से भारत की पहचान है बढ़ेगा तो बढ़ेगा मेरा हिंदुस्तान है. तेरे ही वजह से भारत की पहचान है. क्या बोलते कॉकरोच लोग, इस गाने की सच्चाई तो सह नहीं पाओगे. जिसे आइडल मानते हो ये गाना उसी के लिए. ना किसी नेता का कोई सपोर्ट है, अभिनेता का एक भी न पोस्ट है, ना कैरी
कोई मीना टीका या कोई रोस्ट है, तेरे आइडल है गायब जैसे घोस्ट है। कहाँ है वो एक्टर वो डायरेक्टर, खबरों ने भरे जिनके फिल्मों के थिएटर, तेरे ही वजह से भरे मैच के स्टेडियम पर कभी बोला नहीं कोई भी क्रिकेटर। यूथ और सिस्टम के बीच का पंडा है, ना बोला डिवाइन ना कभी बनता है। टी शर्ट टैटू पाके फूक गए कॉन्सर्ट, आज तेरे लिए इनके हाथों में घंटा है। लिखने गया कोई रोस्ट है, तेरे आइडल है गायब जैसे घोस्ट है। कहाँ है वो एक्टर वो डायरेक्टर, खबरों ने भरे जिनके फिल्मों के थिएटर, तेरे ही वजह से भरे मैच के स्टेडियम पर कभी बोला नहीं कोई भी क्रिकेटर। यूथ और सिस्टम के बीच का पंडा है, ना बोला डिवाइन ना कभी बनता है। टी शर्ट टैटू पाके फूक गए कॉन्सर्ट, आज तेरे लिए इनके हाथ में घंटा है। लिखने गया उजला एट तेरी कॉस्ट पे, आज तेरा बॉक्सिंग कहा हुआ लॉस्ट पे। फर्स्ट शो देखने को चाहता हूँ, हीरो तुझे भी करके हुआ एग्जॉस्ट पे। सर्वांनी खाली बसा, सर्वांनी खाली बसा, सर्वांनी खाली बसा, सर्वांनी खाली बसा। सर्वांनी खाली बसा, आवाज आवाज आवाज, सर्वांनी खाली बसा। सौरभ सर बोलते सर्वांनी खाली बसा, सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली बसायचं आहे. एकांच्या बाजूला जे काही आहेत, आपल्या पाठीमागचे बांधव अतिशय शांत चित्ताने खाली बसलेले आहेत, त्यांना काही दिसत नाही. तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांना तुम्ही खाली बसा, सगळ्यांना फोटो घेणे येतील. कुणी हे कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घ्यायची नाही. सर्व विद्यार्थ्यांना मी नम्र विनंती करतो आहे, कुणीही गडबड गोंधळ करायचा नाही. थोड़ी देर के लिए शांत हो जाइए, गडबड गोंधळ करायचा नाही. जो कोणी गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करेल अशांना सर्व कॅमेऱ्यामध्ये आपण शूट करतो आहोत. मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आहे, अभिजित सर बोलणार आहेत, त्यानंतर सोमवार सर बोलणार